हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 23 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. हे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये फक्त आपण न्यूज डिस्कस करतो आणि याच्यानंतर मी वेगळं लेक्चर एक अपलोड करतो. ते असतं एडिटोरियलवरती. त्या लेक्चरमध्ये आपण टोटल एडिटोरियल डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. जे जे आपल्या एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण त्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. मग आता न्यूजचं लेक्चर आपण डिस्कस करतोय, ते सुरुवात करूया. पहिली न्यूज महत्त्वाची कोणती आहे त्याच्यापासून सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तानमधून जे भारतीयांचं इव्हॅक्युएशन सुरू आहे, भारतीयांना बाहेर काढणं सुरू आहे, इंडियामध्ये परत आणणं सुरू आहे ना, त्याच्यामध्ये 392 भारतीयांना परत आणलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तानी जे शीख आहेत आणि हिंदू आहेत त्यांचा सुद्धा समावेश असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याचबरोबर एक रिपोर्ट काय सांगतो की तालिबानी जे आहे त्यांच्यामध्ये पाकिस्तानी सुद्धा काही जण असल्याचा दावा त्या रिपोर्टमध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आहे तर आता तालिबानची तिथं सत्ता प्रस्थापित झाली, त्यामुळे पहिला की पॉईंट आपला हा आहे की त्याची हिस्ट्री काय आहे, नेमकी ही सिच्युएशन काय आहे ही समजण्यासाठी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जाऊन अभ्यास करणं खरं तर गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती एक वेगळं एडिटोरियल आलं होतं, ते आपण डिस्कस केले ऑलरेडी. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एकूण बॅकग्राऊंड काय आहे याचं, अफगाणिस्तानचं का सिच्युएशन आता तिथं अशा प्रकारचे चालले आहे ते तुम्हाला ते लेक्चर बघितल्यानंतर समजेल. त्यामुळे त्याचे एक बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आपला तर दुसरा की पॉईंट हा आहे की अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते, हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होऊन बसतं. आणि तिसरा की पॉईंट आपला काय तर अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. म्हणजे मॅपच्या आधारे आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग ते अफगाणिस्तानचं लोकेशन आपण इथंच बघून ठेवूया की इंडियापासून कशा पद्धतीनं आहे, मॅपचा आधार घेऊन बघूयात लोकेशन आपण. इथं या मॅपच्या आधारे आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतो. इथं अफगाणिस्तानचं लोकेशन आहे आणि इंडिया आपला बघितला तर या ठिकाणी इंडियाचं लोकेशन असलेलं पाहाव्यास मिळतं. मग आता अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रीज कोणकोणत्या आहे तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इंडिया तर आहेच, त्याचबरोबर चायना आहे, इकडं ताजिकिस्तान पाहाव्यास मिळते, इथं उझबेकिस्तान पाहाव्यास मिळते, इथं तुर्कमेनिस्तान पाहाव्यास मिळते, इकडं इराण पाहाव्यास मिळते. या खरं तर महत्त्वाच्या बाउंड्री लाईन टच करणाऱ्या कंट्री अफगाणिस्तानला असलेल्या पाहाव्यास मिळतात. बाकी इतर टॉपोग्राफी जर याचे आपल्याला बघायचं झाले तर त्याच्यामध्ये इथं पर्शियन गुल्फ पाहाव्यास मिळते. हा एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया पाहाव्यास मिळतो. इकडं रेड सी आहे, इकडं गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया पाहाव्यास मिळतो. आणि इथं सौदी अरेबिया आहे, इथं यमन आहे, इथं ओमान आहे, इथं युनायटेड अरब अमिरात आहे, इकडे इराक पाहाव्यास मिळते, सिरिया आहे, तुर्की आहे, त्यानंतर इकडं किर्गिस्तान बघायचं राहिलं आपल्याला, त्यानंतर इथं कझाकिस्तान आहे. हा एरियासुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. बाकी इकडं ब्लॅक सी इथं पाहाव्यास मिळतं. हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया आहे आणि इकडं हे जे आहे तो मेडिटरेनियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अफगाणिस्तानच्या लोकेशनच्या दृष्टीतून आपण तेवढी इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं होतं. ती इन्फॉर्मेशन आपण या मॅपच्या आधारे बघण्याचा प्रयत्न केला. वर एक हा पिक्चर दिलेला आहे, त्याच्यामध्ये विशेष करून पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळं ही परिस्थिती अशी झालेली आहे. एक माणूस स्वतःची सायकल उचलून त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती पंजाब भटिंडामध्ये झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपण काय काढू शकतोय तर याच्यामध्ये पावसाचा उल्लेख केला गेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला जॉग्राफीच्या दृष्टीतून मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. साऊथ ईस्ट मान्सून काय आहे, साऊथ वेस्ट मान्सून काय आहे, हे जे मान्सूनचे प्रकार आहेत ना, आणि मान्सूनचा टोटल अभ्यास, रेंजची निर्मिती कशा पद्धतीने होते, पावसाची निर्मिती कशा पद्धतीने होते, त्याची प्रोसिजर एक काय आहे, त्याचा जॉग्राफिकच्या दृष्टीतून महत्त्वाचं करून अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. विशेष करून मान्सूनचा टॉपिक करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी हे या पिक्चरमधून आपण तो की पॉईंट घेऊ शकतो. पुढची न्यूज आहे आसाम मिझोरामशी रिलेटेड. आता काही दिवसांपूर्वीच आपण आसाम मिझोरामच्या बॉर्डरवरती खूप मोठ्या प्रमाणात क्लॅश झालेला पाहाव्यास मिळाला. त्यात काही पोलीस कर्मी जे आहेत त्यांना स्वतःचा जीवसुद्धा गमावा लागला होता. त्यामुळं आसाम आणि मिझोरामचे संबंध जे आहेत
ते तणावपूर्ण संबंध असलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. परंतु पुन्हा एकदा आत्ता आसामचे आणि मिझोरामचे संबंध जे आहेत ते कमी तणावाचे होत चाललेले आहेत. एकमेकांची आवक-जावक थोड्या बहुत प्रमाणात होत आहे, अशा प्रकारची सांगणारी ही न्यूज आहे. काही मिझोराम चे काही मटेरियल्स असेल किंवा आसामचे काही मटेरियल्स असेल राज्यांमध्ये राहिलेले, ते सुद्धा घेताना त्याचे सैनिक आपल्याला पाहाव्यास मिळाले. विशेष करून पोलीसकर्मी पाहाव्यास मिळाले, कर्मचारी पाहाव्यास मिळाले. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला काय माहिती पाहिजे, तर आसाम मिझोरामचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आसाम मिझोराम कॉन्फ्लिक्ट वरती मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी देईन. आणि करंट बेस्ड इश्यू म्हणून आपण प्लेलिस्ट वेगळी बनवलेली आहे. करंटमध्ये जे इश्यूज महत्त्वाचे मला वाटतात त्याच्यावरती मी वेगळं लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. त्या करंट बेस्ड इश्यू लिस्ट वारंवार चेक करत राहत जावा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला करंटमध्ये जे काही इश्यूज चाललेले आहेत त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी मदत होईल. आसाम मिझोराम कॉन्फ्लिक्ट त्यावेळेसच मी डिस्कस करून ठेवला आहे. त्याचं व्हिडिओ ऑलरेडी अपलोड करून ठेवलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देईल, त्या प्लेलिस्टची पण लिंक देईल. त्यामुळं तुम्हाला ते सापडण्यास मदत होईल. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय, तर आसाम मिझोरामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून. बरोबर आहे. हे दोन की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग आता याच धर्तीवरती आत्ताच आपण काय करूयात, तर आसाम आणि मिझोरामचं इंडियन पॉलिटिकल मॅपवरती लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवूयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतो. त्याच्यामध्ये आसामचं लोकेशन इथं पाहाव्यास मिळते आपल्याला आणि मिझोरामचं लोकेशन इथं पाहाव्यास मिळते. आणि आसामची आणि मिझोरामची बाउंड्री लाईन जी आहे ती ही बाउंड्री लाईन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आता मिझोरामला बाउंड्री लाईन शेअर करणारी राज्य कोणकोणते आहे, तर त्याच्यामध्ये त्रिपुरा आहे, आसाम आहे, त्यानंतर इथं मणिपूर असलेलं पाहाव्यास मिळतं आपल्याला. ही 3 राज्य जी आहे ना ती मिझोरामला बाउंड्री लाईन शेअर करतात. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाउंड्री मिझोरामला शेअर करते या ठिकाणी, आणि म्यानमारची बाउंड्री मिझोरामला या ठिकाणी शेअर होते, हे आपण बघू शकतो. हे झालं मिझोरामचं लोकेशन. आता इथं आसामचं लोकेशन बघूया आपण. आसामच्या लोकेशनमध्ये काय, तर शेजारील राज्य कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल आहे, इथं बाउंड्री लाईन टच करते. त्यानंतर इथं वरती अरुणाचल प्रदेश आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडं नागालँड पाहाव्यास मिळते, इथं मणिपूर पाहाव्यास मिळते, इथं मिझोराम आहे, आणि इकडं त्रिपुरा आहे, आणि इथं मेघालय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची बाउंड्री त्याला टच करताना पाहाव्यास मिळते. आता इंटरनॅशनल बाउंड्री कोणकोणती टच करते, तर त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, बांगलादेशची बाउंड्री इथं शेअर करते. त्यानंतर इकडं भूतान आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळते. या 2 महत्त्वाच्या देशांची बाउंड्री आसामला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते, बाउंड्री लाईन शेअर होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला मिझोराम आणि आसामचं. आणि तो एक पिक्चर आपण बघितला होता, ती परिस्थिती पुराची जी होती तिथं आपण बघितलं होतं की मान्सूनचं अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तो की पॉईंट मी तुम्हाला सांगितलं होता. त्याच्यामध्ये पंजाबचा उल्लेख आला होता. मग इथं पंजाबचं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्री त्याला बघितली तर पाकिस्तानची बाउंड्री लाईन इथं शेअर होताना त्याला पाहाव्यास मिळते. आणि राज्यांची बाउंड्री बघितली तर त्याच्यामध्ये राजस्थानची बाउंड्री त्याला शेअर होते, त्यानंतर हरियाणाची बाउंड्री आहे, त्याचबरोबर इकडं आपल्याला हिमाचल प्रदेशची बाउंड्री टच होताना पाहाव्यास मिळते, आणि जम्मू काश्मीरची बाउंड्री टच होताना आपल्याला इथं पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची बाउंड्री पंजाबला टच होते, पंजाबला शेअर होते. हे आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे. पुढची न्यूज आहे केरळाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि केरळामध्ये काय आहे, तर वारंवार रोज आपण बघतोय की कोविड-19च्या केसेस वाढतच चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं त्यांचं जे लॉकडाऊनची प्रक्रिया आहे, रिस्ट्रिक्शन जे आहे ते आणखी कडक करण्याची गरज आहे, रिइंट्रोड्यूस करण्याची गरज आहे, असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्येच आत्ता काय झालं, तर ओणम फेस्टिवल तिथं साजरं केलं गेलं, आणि त्या ओणममुळे सुद्धा संख्या वाढलेली आहे किंवा वाढली असेल असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं सुद्धा केरळ गव्हर्नमेंटनं त्याच्यावरती प्रिकॉशन्स घेण्यासाठी नवीन जे काही रूल्स आहेत ते रिइंट्रोड्यूस करायला पाहिजे असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट काय आहे, तर ओणम फेस्टिवलविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ओणम फेस्टिवल काय आहे त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय आहे, तर ऑब्वियस आहे केरळाचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता ओणमविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया आणि केरळाचं सुद्धा लोकेशन आपण इथंच बघून ठेवूयात. या पेजवरती आपण बघू शकतोय
ओणम फेस्टिवलविषयीची थोडीशी इन्फॉर्मेशन इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर ओणम फेस्टिवल जो आहे ना, तो त्या राज्यामध्ये साजरा केला विशेष करून केरळ राज्यामध्ये साजरा केला जाणारा फेस्टिवल आहे इंडियामध्ये. आणि तो रिलेटेड कशाचे आहे तर ॲन्युअल फेस्टिवल आहे. तो ॲन्युअल म्हणजे प्रत्येक वर्षी साजरा केला जाणारा फेस्टिवल केरळामध्ये. आणि विशेष करून कोणत्या पिरियडमध्ये, जो पिरियड हार्वेस्टचा पिरियड असतो ना, त्या पिरियडमध्ये, हार्वेस्टच्या पिरियडमध्ये पिकांची काढणी वगैरे असते, पिकांची कापणी वगैरे असते ना, तो जो पिरियड आहे ना, त्या पिरियडला सणासारखं तिथं साजरं केलं जातं, एखाद्या फेस्टिवलसारखं साजरं केलं जातं. त्याला आपण ओणम असं म्हणतो. आणि हा जो फेस्टिवल आहे तो हिंदू मेथॉलॉजीशी रिलेटेड असलेला फेस्टिवल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. हिंदूंशी रिलेटेड असलेला फेस्टिवल आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि किंग महाबली जो आहे त्याच्याशी रिलेटेड हा फेस्टिवल आहे, त्याचासुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळं किंग महाबलीचा पिरियड कोणता आहे त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं. आणि याचा आत्ताचा पिरियड, आत्ता जो ओणम साजरा केला गेला केरळामध्ये, तो पिरियड कोणता आहे तर 12 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट हा ओणमचा पिरियड असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये मग आता जर आपण बघितलं ना तर 23 ऑगस्ट आज डेट आहे, म्हणजे आज ओणमचा लास्ट दिवस आहे केरळामध्ये असं आपण म्हणू शकतोय. बाकी इन्फॉर्मेशन बघायची झाली तर हा हार्वेस्ट फेस्टिवल असतो हे सांगितले. त्यानंतर याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं करून त्यांच्याकडे ते कल्चर म्हणून त्याच्यामध्ये साजरं केलं जातं. तर बोट रेस त्यांच्यामध्ये ठेवली जाते, बोट रेस असते. त्यानंतर कैकोत्तीकल्ली डान्स, हे कैकोत्तीकल्ली डान्स लक्षात ठेवा, कैकोत्तीकल्ली डान्ससुद्धा याच्यामध्ये केला जातो. मग हे जे आहे कैकोत्तीकल्ली डान्स असू द्या किंवा बोट रेस असू द्या, हे तर आपल्याला समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर त्याच्याशी रिलेटेड जे आहे ना ते महत्त्वाच्या इमेजेस बघणं गरजेचं होऊन बसतं. मग त्या महत्त्वाच्या इमेजेस आपण बघून घेऊयात की या ओणम फेस्टिवलशी रिलेटेड महत्त्वाचे इमेज काय आहेत. तर इथं आपण बघू शकतोय महत्त्वाच्या ओणम फेस्टिवलचे इमेजेस जे आहेत, अशा प्रकारची वेशभूषा वगैरे केली जाते त्यांच्याकडून आणि तो ओणम खरं तर साजरा केला जातो. त्यानंतर याच्यामध्ये बोट रेसचा उल्लेख आला आहे. मग अशा प्रकारच्या बोट रेस तिथं साजऱ्या केल्या जातात, म्हणजे ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये खूप उत्साहानं लोक खूप उत्साहानं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात त्याच्यामध्ये. आणि अशी आत्ताची जी वेशभूषा दाखवली ना, ही वेशभूषा करून लोक डान्स करताना तिथं आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच डान्सला काय म्हटलं गेलं आहे, कैकोत्तीकल्ली डान्स. त्यामुळं तो डान्ससुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं. अशा प्रकारचे रांगोळीची सजावटसुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं हे इमेज मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ते समजून घेता यावं, तुमच्या माइंडमध्ये एक प्रकारची इमेज क्रिएट व्हावी त्याच्यासाठी आपण छोटासा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं तो ओणम साजरा केला जातो हे बघण्याचा. आता आपण लोकेशन केरळाचं इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. या पॉलिटिकल मॅपवरती आपण केरळाचं लोकेशन एकदम साऊथला इथं बघू शकतो. इथं केरळाचं लोकेशन आहे. आणि शेजारील राज्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये इथं तमिळनाडू पाहाव्यास मिळते आणि कर्नाटक पाहाव्यास मिळते. हे दोन राज्य जे आहेत ती केरळाला आपली बाउंड्री शेअर करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि इकडं आपल्याला लक्षद्वीप आयलँड असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि बाकी बघायचं झालं तर इथं बे ऑफ बेंगॉल आहे, इकडं अरेबियन सी आहे, इकडं अंदमान निकोबार आयलँड असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे आपण केरळाचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे जम्मू काश्मीरशी रिलेटेड. आणि जम्मू काश्मीरमध्ये हुर्रियत जो ग्रुप आहे, पार्टी म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यावरती UAPAच्या अंतर्गत बंदी येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करत असताना असे रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की रिपोर्टमध्ये आलं आहे असं की ते टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजला फंडिंग करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. विशेष करून हे जे पैसे आहेत ते कलेक्ट केले जातात MBBS स्टुडंट्सकडून. त्यामुळं ही न्यूज खरं तर आपल्याला महत्त्वाची होऊन बसते. याच्यामध्ये की पॉईंट काय तर UAPAचा उल्लेख आलेला आहे याच्यामध्ये, अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट. मग त्या UAPA विषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट हा वारंवार न्यूजमध्ये असतो, अनेक वेळा याच्यावरती आर्टिकलसुद्धा येऊन गेलेले आहेत. त्यामुळं हे आपल्याला महत्त्वाचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे यूपीचे माजी मुख्यमंत्री जे होते कल्याण सिंग यांची डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्या दिवशी आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांनी त्याला भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते त्यांच्या फ्युनरलला.
भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. त्याचबरोबर त्याच्यामध्ये महत्त्वाचे लीडर मायावती वगैरे होते असं सुद्धा या न्यूजमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये विशेष करून उत्तर प्रदेशशी रिलेटेड ही न्यूज आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग ते उत्तर प्रदेशचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवण्याचा प्रयत्न करूयात. या मॅपमध्ये आपण उत्तर प्रदेशचं लोकेशन इथं बघू शकतोय आणि शेजारील महत्त्वाच्या कंट्री जर बघितलं ना तर त्याच्यामध्ये नेपाळ ही कंट्री आहे जी उत्तर प्रदेशला बाउंड्री शेअर करत असताना पाहाव्यास मिळते. आणि राज्यांचा विचार केला तर इथं उत्तराखंड पाहाव्यास मिळते, त्यानंतर इकडं हरियाणा आहे, दिल्ली आहे, राजस्थान आहे, त्यानंतर इकडं मध्य प्रदेश आहे, छत्तीसगडची बाउंड्री शेअर होते त्याला, त्यानंतर झारखंड आहे आणि ती बिहार आहे. एवढ्या राज्यांची बाउंड्री उत्तर प्रदेशला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हा आपण प्रयत्न केला की उत्तर प्रदेशचं लोकेशन बघण्याचा इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे. पुढची न्यूज आहे दिल्ली हायकोर्टाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टानं जजमेंटमध्ये हे सांगितलं आहे की जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना जी पेन्शन मिळत असते ना, जर त्यांची कोणती मुलगी विधवा असेल तर ती पेन्शन तिलासुद्धा त्यांच्यानंतर दिली जाईल असं या जजमेंटमध्ये दिल्ली हायकोर्टा जजमेंटमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. मग ते पेन्शन स्कीम कोणती आहे तर स्वातंत्र्यता सेनानी सन्मान पेन्शन स्कीम, त्याला SSSPS असं सुद्धा त्याचा शॉर्ट फॉर्म असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आपल्याला तर या स्कीमविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. नेमकं या स्कीममध्ये महत्त्वाच्या तरतुदी कोणकोणत्या केल्या गेल्यात हे आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज आहे आणि अफगाणिस्तानवरून जे अफगाणिस्तानी नागरिक भारतामध्ये एंटर करतायत ना त्यांच्यासोबत जी लहान मुलं आहेत त्यांना पोलिओ वॅक्सिनेशन पोलिओ फ्रीमध्ये दिलं जाणार आहे. त्यांचं जो पोलिओचा डोस आहे त्यांना तो फ्रीमध्ये दिला जाणार आहे असं युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते कारण आपल्या नेबरिंग कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिओ इन्फेक्टेड संख्यासुद्धा पाहाव्यास मिळाली होती. त्याच्या धर्तीवरतीच हे पाऊल उचलताना गव्हर्नमेंट आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही जी न्यूज आहे ही सुद्धा अफगाणिस्तानशीच रिलेटेड आहे. विशेष करून अफगाण स्टुडंट्स जे आहेत जे भारतामध्ये राहतात आणि अफगाणिस्तानमध्ये क्रायसिस सुरू असल्यामुळे त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आहे इंडियामध्ये सुद्धा, कारण त्यांचा विजा काहीच कालावधीनंतर एक्सपायर होणार आहे. त्यामुळं काय होणार तर त्यांना त्यांची इच्छा नसताना सुद्धा अफगाणिस्तानमध्ये परत जावं लागू शकतं आणि त्याच्यासाठीच जवळजवळ 1000 स्टुडंटला मदत करणारी पुणे बेस्ड NGO आहे, त्याचं नाव आहे सरहद आणि त्या सरहद NGOनं अफगाणिस्तानी स्टुडंटला मदत करायचं ठरवलेलं पाहाव्यास मिळते, मदत करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचे जे फाउंडर आहेत त्यांनी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठी पत्र लिहिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे आणि याच्याशी रिलेटेड की पॉईंट ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे, त्याचं लोकेशन बघून ठेवलेलं आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अफगाणिस्तान इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला बघायला सांगितलेलं आहे. त्यामुळे बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती केरळाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते आणि केरळामध्ये ट्रायबल एरिया जिथं जिथं आहे खूप मोठ्या प्रमाणात जंगली एरियामध्ये इनसाईड एरियामध्ये लोक राहत आहेत. तिथं वायफाय किंवा इंटरनेट पोहोचू शकत नव्हतं, परंतु तिथल्या बऱ्याच ठिकाणामध्ये वायफाय आणि इंटरनेट पोहोचवण्यात गव्हर्नमेंटला यश आलेलं पाहाव्यास मिळते. ते या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ती जी स्कीम डेव्हलप केली गव्हर्नमेंटनं ती आहे जन शिक्षण संस्थान JSS. त्याच्या अंतर्गत युनियन गव्हर्नमेंटनं अशा प्रकारची अचिव्हमेंट केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, कार्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये की पॉईंट पहिला काय आहे तर जन शिक्षण संस्थान त्याला आपण JSS म्हणतो ना, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ते मिशन काय आहे याची थोडी बहुत बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर केरळामधल्या ट्रायबल्स पीपल्स विषयी इथं बोललं गेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि विशेष करून निलमपूर जंगलचा उल्लेख आला इथं. निलमपूर जंगलचा उल्लेख आला आहे. मग ते निलमपूर जंगलचा उल्लेख आल्यामुळं त्याचं लोकेशन केरळामध्ये नेमकं कुठं आहे, त्याचं महत्त्व काय आहे का याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट. आणि तिसरा की पॉईंट काय तर केरळाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण ऑलरेडी आता बघून ठेवले काही वेळापूर्वी. पुढची न्यूज आहे इंडिया आणि रशियाच्या डीलविषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये विशेष करून इंडियाने
रशियासोबत साईन केली आहे डील, त्या डीलमध्ये काय ठरलं आहे तर AK-203 असॉल्ट रायफल्स पुरवणं. त्या रायफल्स किती आहेत तर 70,000 रायफल्स असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. तेवढ्या रायफल्स आपण रशियाकडून घेणार आहोत. त्या रायफलचं नाव काय आहे तर AK-203 हे रायफलचं त्या नाव असलेलं पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर काही हेलिकॉप्टरसुद्धा आपण रशियाकडून घेणार आहोत. परंतु ती डील झाल्यापासून आत्तापर्यंत पेमेंट दिलं गेलं नाही, फर्स्ट पेमेंट झालं नाही. आणि त्या डीलमध्ये काय झालं तर फर्स्ट पेमेंट केल्यानंतर पुढच्या 3 महिन्यांमध्ये ह्या डीलचं प्रोक्युरमेंट म्हणजे हे जे सामग्री आपण मागवली ती पुरवण्यास सुरुवात होईल असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ते जे हेलिकॉप्टर्स आहेत त्या हेलिकॉप्टरचं नाव काय तर KA-226T म्हणजे KA-226T हे त्याचं नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आहे तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया आणि रशियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? हा की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत कव्हर करून ठेवू शकतोय. पुढची आपली पहिली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. USAच्या ज्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत कमला हॅरिस ह्या एशियाची व्हिजिट करताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहेत. एशियन कंट्री ज्या महत्त्वाच्या आहेत त्याची व्हिजिट आता त्यांची सुरुवात होणार आहे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन असं देत आहेत की त्या रिजनसाठी आपली कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. याच्यासाठी यांचा दौरा खरं तर असणार असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. याच्यातून मग इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून USAचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हा की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ते इस्रायलचे रिलेटेड न्यूज आहे. आणि इस्रायलनं गाझा स्ट्रीपवरती एअर स्ट्राईक केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. आणि त्याच्यामुळं जवळजवळ 13 पॅलेस्टाईन नागरिक जे आहेत 13 पॅलेस्टाईनियन नागरिक जे आहेत ते इंजोर्ड झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून पहिला की पॉईंट आपण इस्रायलचं इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय तर इस्रायलचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीनं आहे हे लोकेशन बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट आपण बघू शकतोय. आणि याच्या अगोदर पॅलेस्टाईन इस्रायलवरती मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी पॅलेस्टाईन इस्रायलवरती लेक्चर व्यवस्थित बनवून त्याच्यामध्ये सांगितलं की पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट काय आहे त्याची हिस्ट्रीसुद्धा त्याच्यामध्ये टोटल डिस्कस केलेलं आहे. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर त्या लेक्चरची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी लिंक दिली आहे. ते लेक्चर टोटल बघून घ्या म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला याची टोटल इन्फॉर्मेशन टोटल बॅकग्राऊंड मिळून जाईल. हा सुद्धा की पॉईंट आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता इस्रायलचं लोकेशन आपण मॅपच्या माध्यमातून बघून घेऊया इंडियापासून कशा पद्धतीने आहे. या मॅपवरती आपण इंडियापासून जे इस्रायलचं लोकेशन आहे ते लोकेशन आपण बघू शकतोय. इथं इस्रायलचं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून गाझा स्ट्रीप आणि इस्रायलमध्ये आपल्याला कॉन्फ्लिक्ट असलेला पाहाव्यास मिळते. हा टोटल इस्रायलचा मॅप आहे. आणि या ठिकाणी जे आहे ना ती छोटीशी इथं गाझा स्ट्रीप असलेली पाहाव्यास मिळते. आणि या गाझा स्ट्रीपमध्ये पॅलेस्टाईनी लोक मोठ्या प्रमाणात राहतात. आणि इथं हमास त्यांची टेररिस्ट ऑर्गनायझेशनसुद्धा असलेले पाहाव्यास मिळते. आणि या हमासमध्ये आणि इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात वारंवार कॉन्फ्लिक्ट असलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला. आणि तोच कॉन्फ्लिक्ट आता झालेला पाहाव्यास मिळतोय. इस्रायल गव्हर्नमेंटनं गाझा स्ट्रीपवरती एअर स्ट्राईक केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हा जो कॉन्फ्लिक्ट आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा तो वारंवार तिथं झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळं वारंवार एडिटोरियलसुद्धा येतात. वारंवार हा जो इस्रायल आहे तो जास्त न्यूजमध्ये सुद्धा असतो. त्याच्यामुळे मी ऑलरेडी त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. हे आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला की इंडियापासून इस्रायलचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे. आणि इस्रायलच्या शेजारील कंट्रींचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये इकडे इजिप्त पाहाव्यास मिळते, इथं जॉर्डन आहे, इकडे लेबनॉन आहे, इथं सिरिया पाहाव्यास मिळते. हे सुद्धा टॉपोग्राफी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि इथं रेड सी असलेलं पाहाव्यास मिळते. हा जो आहे तो रेड सी असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हे आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला इस्रायलचं. स्पोर्ट्स पेजवरती आपली महत्त्वाची न्यूज आहे. SS हकीम यांच्याशी रिलेटेड यांची डेथ झालेली पाहाव्यास मिळाली. आणि ही जी पर्सनॅलिटी आहे ती खूप महत्त्वाची पर्सनॅलिटी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. फुटबॉलर होते. ऑलिम्पिकसाठी सुद्धा त्यांनी पार्टिसिपेट केलं 1960मध्ये. त्याच्यामुळे यांचं महत्त्व खूप असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यानंतर इंडियन टीमला कोचिंगसुद्धा यांनी खूप दिवस केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांना ध्यानचंद अवॉर्डसुद्धा मिळाला होता. त्यामुळं SS हकीम जे आहेत
यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. सईद शहीद हकीम हे त्यांचं पूर्ण नाव असलेलं पाहाव्यास मिळते. मग यांची इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. इथं आपल्या द हिंदूच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आजच्या होत्या ना, त्या समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजच्या द हिंदूच्या न्यूज ज्या आहेत त्या आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आता यानंतर मी एडिटोरियलचं वेगळं लेक्चर अपलोड करतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. गुड बाय, टेक केअर. आणि महत्त्वाची सूचना काय आहे तर उद्यापासून मी 7 वाजता सकाळी लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. न्यूजचं तर लेक्चर आपण 7ला अपलोड करण्याचा प्रयत्न करीनच मी. 7 वाजता लेक्चर तुम्हाला मिळायला पाहिजे अशी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे उद्यापासून. त्यामुळं टायमिंगची जी आहे ती काळजी नसावी उद्यापासून. सो न्यूजच्या लेक्चरमध्ये मी तुमची रजा घेतो इथं. आता दुसरं जे लेक्चर आपलं येणार आहे ते एडिटोरियलचं येणार आहे. जसं की आपलं ठरलं आहे की न्यूजचं वेगळं डिस्कशन करायचं आणि एडिटोरियलचं वेगळं डिस्कशन करायचं, जेणेकरून दोघांना समान जस्टिफाईड आपण करू शकेन, जस्टिफिकेशन देऊ शकेन. त्यामुळं भेटूया आपण एडिटोरियलच्या लेक्चरमध्ये थोड्याच वेळात. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.